पाहतोय आपण ओपनिंग फलंदाज स्ट्रायकर फलंदाज मांडोली संघाकडून काय नाव जयदास आणि नॉन स्ट्राईकला प्रकाश आणि जयदास अशी ओपनिंग जोडी पाहतो. गोलंदाजी मार्क वरती एक जबरदस्त नवदीत गोलंदाज सुमित वाघमारे एक जबरदस्त खेळाडू मानला जातो गोर कामत मध्ये. पहिला शॉर्ट पिच चेंडू पंचांनी सौर घोषित केलाय. अवंतर धावसंख्येने श्री गणेशा होतोय. एक धावेने मात्र खातं ओपन केले जाते. ते मात्र मांडवली संघाची धावसंख्या धापलकावर 1. पहिला जबरदस्त फटका पाहते आपण. फटका फसलाय परंतु सीमारेषे बाहेर षटकार. आवाज द्यायचा नाही. इथे खराब फटका जयदास खेळला. ताकद लावणं गरजेचं होते. सर्कल मध्ये सहज झेल टिपलाय. इथे मोठा फलंदाज मात्र बॅक टिपलेल मध्ये येतोय. कैलास वन डाऊन साठी कैलास जातोय मैदानामध्ये. चला लवकर व्हायचं कैलास आपण जरा. फटका थोडी ताकद लावणे सहज आपण करून दिला. सर्कल मध्ये हा चेंडू झेल टिपलाय. हातलोणी संघ आलाय का? हातलोणी ओके. चला वेळेवर आलेला हातलोणी संघ सुद्धा. फटका चांगला आहे परंतु त्या दिशेला क्षेत्ररक्षक कडक रघुनाथ. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 अंकावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. एक मोठा फलंदाज मात्र इथं गमवावा लागला मांडवली संघाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा गुडलिंग स्पॉटवरचा चेंडू पुन्हा समजला नाही फलंदाजाला. जयदासने कुठेतरी घाई केली आणि आता नक्कीच इथं धावा जास्त केल्या असत्या. पाहिले गेले तर उत्पन्नाचे सामने इथे ह्या मैदानावरती झाले आणि जी त्यांची मीटरवरती जी बाउंड्री असते ती मात्र इथे बाउंड्री लाईन पाहतो आपण. आदिवासी समाजामध्ये हे एक लांब लचक षटकार असतात. क्रॉस खेळला फटका. नक्कीच वेळेवर थांबवलं ते विकेट गमवावे लागले असते. षटक क्रमांक पहिल्या संपुटात आले. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी यश मिळाले ते मात्र सुमित या गोलंदाजाला. पाहूया दुसरं षटक कोणाच्या हातात देणार मात्र कर्णधार. पाहायला गेले तर चांगल्या गोलंदाजीचं फलंदाजीचं भरणं गोर कामत संघामध्ये आणि डोनीवाडी या मैदानावरती प्रथम क्रमांकावरती आपलं नाव कोरलं होतं या गोर कामत संघाने. तो संघ ह्या मैदानावरती खेळताना असताना बॅट जरा जायचंय लवकर. गोलंदाज
धनंजय गोलंदाजी मार्कवरती पाहता आपण. पाच खेळाडू मात्र आता सर्कल यार्डच्या बाहेर. जे पॉवर प्लेचं षटक होतं त्याचा फायदा घेता आला नाही मात्र जयदासला. हा फटका चांगला आहे, अप्रतिम फटका, सीमारेषे बाहेर षटकार. नॉन स्ट्राईकला फलंदाज होतो. याला पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू खेळायला भेटला नाही. त्या फलंदाजाने मध्ये हा षटकार उत्तुंग असा फटका लगावला आहे आणि धावसंख्येला आकार येतो. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या अंकावरती. शॉर्टपिच चेंडू होता, त्याला सीमारेषे बाहेर फेकून दिलाय. पहिल्याच चेंडूवरती समाचार घेत असताना फलंदाज कैलाशने तर बॅटची एज आणि फलंदाज होईल बाद. चौथ्या क्रमांकावरती गणेश जातोय. चौथ्या क्रमांकावरती गणेशला धाडले मात्र संदीप याने पाहूया काय गणेश उत्साह दाखवलाय. हा चांगला सुरेख फटका पाहायला मिळतो आपल्याला. गॅप मध्ये केसीला फटका, चौकार मिळेल. हॉलेंडर जायचंय तिकडे. चला या तुम्ही क्षेत्ररक्षक, एखादा हॉलेंडर ठेवा सचिन आपण तिकडे. वेदगाव टीम आपण बसले घेऊ. एखाद दोन प्लेयर तिकडे जाऊन बसले तर बरं होईल. लेफ्टी बॅट्समन आहे. चला सहकार्य करा. आपण पण वेदगाव टीम आहे. जरी बी टीमचं आयोजन असेल तरी पण आपला गाव एक आहे. सहकार्य करायचं गावाला. इथं मात्र कार्पेट लाईनच्या पद्धतीने खेळून काढलाय. थोडंसं मिसफीड पाहायला मिळाली आणि चांगल्या एंडला फेकी होते. एकदा सहज कंप्लीट केली गेले. राईट हँड लेफ्ट हँड बॅट्समन थोडंसं डोक्यादुखी गोलंदाजाची होत असते इथे. हॅलो, दुसरे षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्क करतो धनंजय. त्याचा निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला चेंडू फेकी गेला इथं.
नक्कीच एक धाव सहज कंप्लीट केली गेली. एका धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, ह्या षटकामध्ये कुठेतरी 12 धावा आल्यात. म्हणजे 10ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय तो मांडवणी संघ. चला यानंतर हतलोणी आणि संजय नगर दोन्ही संघाचे करंदार या प्राचीन करता. सामना बरोबरी सुटला, सुपरवर गेला, खेळला जाईल. कर्जत तालुक्यामध्ये कुठेही आयोजन ठेवा, आयोजकांनी मात्र सामना कंपल्सरी चेसिंग ठेवू नये. बरोबरी सुटला, सुपरवर खेळला जाईल याची नोंद घ्यावी प्रत्येक संघाने. सुपरवरची मजाच वेगळी असते. क्रॉस खेळण्याला फटका, पाहूया दुसऱ्या धावांचा प्रयत्न होणार का, आणि होतोय. थोडस मिस स्पीड पाहायला मिळाले, खराब थोडस क्षेत्ररक्षण. 2 धावा घ्यायचे आहेत. ऑफसाईडला कुठले चेंडू पाहायला झेल होणार का, परंतु एक 1 बाउन्स टप्पा जरी घेतला असता तरी हा चौकार गेला असता. परंतु प्रयत्न केला धनंजय यांनी, चांगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू परत पोहोचला नाहीये, त्याचा फायदा मात्र फलंदाजाला मिळतोय आणि हा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 2600 अंकावरती. हा मोठा फटका, बिगिट षटकार. मांडवणी संघाचे किरण मुकणे हे मात्र टॉचिंग करतील संजय नगर आणि आपण यांच्यामध्ये प्रवेश आपण जमा करायचे दोन्ही आयोजकांनी, आपल्या दोन्ही संघांच्या संघांनी. फेडगे तर फलंदाज होते बाद. 5व्या क्रमांकावरती प्रकाश. आता आउट झालं होतं ना, आडनाव मुकणे आउट झालंय आणि आता वाघमारे जातोय. नक्कीच केटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून हे स्पर्धा कव्हरेज केली जाते आणि स्पर्धेमध्ये पाहतोय आपण 32 संघांनी सहभाग घेतला आणि आजच्या दिवसात कुठल्याही संघाने मात्र आयोजकांची फसवणूक नाही केलेली आहे. परंतु आयोजकांनी इथे मात्र फटका चांगला आहे. गेल्या गेल्या मात्र आपल्या मनगडाची ताकद दाखवतो प्रकाश वाघमारे. एक प्रकाश वाघमारे बाद झाला होता, त्याची जागा भरून काढण्यासाठी 5व्या क्रमांकावरती प्रकाश वाघमारे गेलाय आणि चांगला समाचार घेत असताना पाहतो आपण या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 6 उतरते 38 अंकावरती. तिसरे षटक मार्गस्थ. पुन्हा क्रॉस केला फटका, फटका चांगला आहे. दुसरी दाबण्याचा प्रयत्न होणार का, परंतु थांबवलंय गणेशने, थांबवलंय. गणेश मध्ये सुद्धा क्षमता आहे. नक्कीच तिसऱ्या षटक कुठेतरी महागड.
19 धावा खर्च केल्यात प्रवीण गोलंदाजाने. 19 धावा या षटकामध्ये. मांडवणे संघासाठी मात्र हे षटक चांगलं निर्णायक षटक आहे. इथे जास्तीत जास्त धावा होण्याची शक्यता आहे कारण मैदान पाहिले गेले तर बॉर्डर लाईन चौकार षटकार तरी जवळ आहेत. आणि अप्रतिम फटका वन बाउंस सीमारेषेबाहेर चौकार. प्रकाश काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि 5व्या क्रमांकावरती या फलंदाजाला आपण ठेवले. फलंदाजी चांगली करत असताना गोलंदाज पाहतो आपण किरण हिलम गोरकामत संघातून आपण व्यक्तिक पाहिलं आणि षटक क्रमांक 4 घेऊन येतोय आपल्या संघासाठी. चांगला संघ बांधणी केलाय गोरकामत संघाने. पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांनी स्कोर घोषित केलाय. अबंतर धावसंख्येमध्ये इथे भर होते. चला किरण पण पंचांवरती दबाड एक अनुभवी पंच आहेत. आणि हा सुद्धा मोठा फटका बिग हिट षटकार. अक्षय वाघमारे मैदानामध्ये एका काळे मात्र नक्कीच अक्षय ओपनिंग करायचा परंतु कुठेतरी बॅकफुट वरती पाहतोय आपण. सराव करणं गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. मेहनत जी आपण मेहनत घ्याल त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार कारण आमची संजय नगर बी टीम हप्ताभर 7 वाजता प्रॅक्टिसला जात होते सकाळी. त्याची कुठेतरी मेहनतचं फळ त्यांना मिळालं. काल वर्णी ग्राउंडवरती फायनल मारली. नक्कीच चांगला खेळ केला. इथं पाहतोय आपण रघुनाथ कुठली चुकी करणार नाही. एक मातबदार खेळाडू आहे. अप्रतिम खेळाडू मात्र गोरकामत टीम मध्ये नक्कीच आता खालच्या टीम मध्ये प्रवेश केलाय. कुठेतरी वरची टीम अडचणीमध्ये येऊ शकते कारण एक ओपनिंग फलंदाज जर आपला गेला तर थोडस कुठेतरी संघांवरती आणि खेळाडूवरती दडपण येत असताना चला नवीन खेळाडू सुद्धा तयार होतील त्या टीम मध्ये. पन्नास धावा दाखल केल्या. शेवटचे 2 चेंडू प्रगतीपथावर शिल्लक असतील. मी विनंती करतोय की रमेश मुकणे संजय नगर चला आपण इकडे या. टॉच इन झालेला आहे. संजय नगर हातलोणी बनाम यांच्यामध्ये आता शेवटची लढत असेल. विकेट हॅट्रिक होते इथे. गोलंदाज किरण हिलम यांची अप्रतिम गोलंदाजी. चांगली गोलंदाजी करतोय आणि संदीप जातोय शेवटचा चेंडू खेळायला. षटकार खेचणार का? किरण मुकणे यांच्याकडून 251 रुपयाचा पारितोषिक आले. 2000 क्या बात आहे. षटकार साठी 2000.
संदीप मुकणे याच्यासाठी 2000 पारितोषिक एका षटकारासाठी कॅप्टन आहे ना. प्राचीन संजय नगर आणि प्रथम शतरंग स्वीकारले. यानंतर होणारा सामना फलंदाजासाठी आमंत्रण केले हातोली संघाला. दोन 2000 गमावले संदीप. तू कुठे सोय झाली असते आता संध्याकाळची. किरण मुकण्याचं पाकिट जरासे खाली झालं असतं ना. नक्कीच चला मैदानामध्ये रवाना व्हायचंय. नक्कीच किरण मुकण्याचा सर्व आयडी मांडवणे संघामध्ये आहे आणि पोळाच्या वाडीमधून एकेकाळी खेळायचा आणि कुठेतरी पोळाची वाडी हा संघ बाद घोषित केलेला आहे. त्यामुळं देवा हा सुद्धा खेळाडू त्याला सुद्धा खेळण्याची इच्छा आहे, परंतु शेजारील वाडी संघामध्ये तो लाडील या संघामध्ये खेळतोय. तरी ज्याला संघ नसेल त्याला पण संघ देतोय, परंतु ज्याला संघ आहे आणि तो दुसऱ्या संघामध्ये जर खेळण्याची इच्छुक आहे तर त्याला ते संघ दिला जाणार नाही, याची आपण दक्षता घ्यावी. ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाहते आपण. प्रवीण आणि धनंजय एक मातबदार खेळाडू तयार झालेले आहेत गोरकाम संघामध्ये. नक्कीच त्यांना मी शुभेच्छा देईन पुढील वाटचालीसाठी. गोरकाम संघामध्ये एक आपलं नाव मात्र एक उंचावर घेतील हे दोन्ही फलंदाज. आणि जास्तीत जास्त कर्जत खालापूर प्रीमियर लीग असेल, खालापूर रायगड प्रीमियर लीग असेल, ह्या मोठ्या लीगमध्ये आपण आपला फॉर्म दाखवण्यासाठी आपण फॉर्म भरणं गरजेचं आहे. आपला खेळ परत पूर्ण महाराष्ट्रापर्यंत जाणं गरजेचं आहे. एक चांगले खेळ आहे आपल्यामध्ये. 51 धावांची पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये ओपनिंग जोडी पाहतो आपण गोरकाम संघाकडून. मांडवली संघाकडून ओपनिंग गोलंदाजी मार्कवरती ओमकारवरती विश्वास दाखव. पॉवरप्लेचा षटक हाताळण्यासाठी कशी गोलंदाजी होणार ओमकारच्या माध्यमातून. उजव्या साईडला गाडी आहे, त्याचा आरसा कोणीतरी फिरवा. चला सामन्याला सुरुवात करा. यानंतर संजय नगर बनाम हातलोली संघ, आपण दोन्ही संघ तयार राहायचे आणि प्रवेश फी जमा करायचे. हातलोली संघ आपण प्रवेश फी जमा करा. इथं स्टेट ऑन ग्राउंड खेळायला फटका शतक त्या दिशेला चांगलं होतं. एका धावाने मात्र समाधान मानावं लागतंय. धनंजय या फलंदाजाला आपलं वैयक्तिक खातं ओपन करतो. संघाची मात्र धावसंख्या 1 ने वधारते.
मात्र मोठा फटका, बिग हिट षटकार. बॅटने पाड. नक्कीच फटका चांगला होता. प्रवीण मात्र पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती स्ट्राईक मिळाली आणि षटकार आणि स्वतःचं खातं ओपन केलंय. स्वागत केले षटकाराने गोलंदाजाचा ओमकार. पाहूया पुढे चेंडू कशी फेकी करणार. सामोरे हिटर गोलंदाज आहे. पुन्हा मात्र झेल इथं, परंतु हा सुद्धा षटकार. दोन फटके मात्र मोठे खाल्ले तर नक्कीच बॅक टू बॅक त्या दिशेला फलंदाजी होते. क्षेत्ररक्षण तसं सजवावं लागेल आपल्याला, कारण आणि हा सुद्धा चांगला फटका आहे. चौकार मिळेल. अप्रतिम फलंदाजी. वैयक्तिक 3 चेंडू मध्ये 16 धावांवर खेळतोय तो मात्र प्रवीण. एकूण धापलकर धावा लागल्या 17. 51 धावांचा पाठला करायचंय आणि 17 धावा धापलकावरती. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल भांडवली संघ तर इथे विकेट घेणं गरजेचं आहे. ही जोडी मैदानापर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण जिंकू शकत नाहीये. पुन्हा फुलटच आणि नक्कीच बॅट आणि आपले टोपी क्षेत्रशाने काढून टाकले होते, परंतु जजमेंट तेवढा मिळाला नाही आणि ज्या विकेटची गरज होती त्याला मात्र नक्की इथे सापड रचला होता आणि फसलाय प्रवीण, परंतु कामगिरी चांगली केली. 1 डाऊन साठी रघुनाथ. रघुनाथ सुद्धा एक जबरदस्त हिटर फलंदाज आहे. एका दोघीने मात्र हा खेळाडू खेळत नाहीये. षटकार आणि षटकार चौकार हीच फलंदाजी खासियत आहे फलंदाजाची. सेकंड राऊंड सर्व 3 षटकांचे असतील.
इथे मात्र LB बिफोर नियमामध्ये बाद घोषित केला आहे. परंतु रघुनाथ आहे तोपर्यंत सामना आहे. ज्ञानेश्वर सुद्धा एक हिटर फलंदाज आहे. फलंदाजीचं भरणं चांगलं गोरकाम संघामध्ये. प्रावीण्य कुठेतरी विकेट टिकून खेळणे गरजेचं होतं कारण धावा आल्या होत्या. 3 चेंडूमध्ये आपण 16 धावा पटकावल्या होत्या. मैदानामध्ये आपली आवश्यकता होती संघाला. ज्ञानेश्वर मैदानामध्ये जातोय. हॅट्रिक झाली असती इथे आता. आणि काय केलं इथे ज्ञानेश्वर. रन आउट रघुची विकेट आपण गमावली परंतु नक्कीच इथं एक सामना जिंकवण्याची क्षमता होती त्याच्यामध्ये आणि मैदान पण छोटं होतं. दुसरी ओव्हर आहे. अजून 2 ओव्हर शिल्लक आहेत. आपण विकेट टिकून खेळणं गरजेचं होतं परंतु इथं वारंवार मात्र हॅट्रिक ओव्हर हॅट्रिक होते. गोलंदाज कोण. गणेश. गणेश गोलंदाजी मार्कवरती आहे. इथं 1+1 2 धाबे ऍड करायचे स्कोरर. ज्ञानेश्वरला आपली विकेट मैदानामध्ये टिकून ठेवणं गरजेचं आहे. संघ कुठेतरी गोरकामात थोडासा अडचणीमध्ये सापडला आहे परंतु धावा आलेल्या आहेत. आपण जोपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये राहिले तर नक्कीच हा सामना आपल्या बाजूने झुकू शकता ती क्षमता आहे ज्ञानेश्वरमध्ये. संदीप स्वतः कॅप्टन मात्र चेंडूला झेज करतोय कलेक्ट करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. ऑफसाईडच्या दिशेला हलकासा कट केला होता ज्ञानेश्वर या फलंदाजाने. एका धावेसाठी धावफलक जाऊन पोहोचले. 20 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 17 होत्या ना. 17 धावा होत्या आणि ह्यात फक्त 3 धावा खर्च करतोय आणि मला की शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू आणि क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. सरळच्या आपण मैदान छोटं आहे. सरळ जरी खेळला तरी षटकार येऊ शकतो. एक चेंडू आहे का. ओके ओके सॉरी. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 धावा धावफलकावरती 5 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्च करतोय आणि 3 मोठे फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र गणेश. इथं पुन्हा आपण धोक्याची घंटा होऊ शकली असते. इथे षटक क्रमांक दुसऱ्या संपर्क आले. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या अंकावरती. फक्त 4 धावा खर्च केल्यात. 12 चेंडू आणि 30 धावेची गरज. ते मात्र तर काय केलं. 1 धाव नव्हती तिथं मात्र 2 धावा. नक्कीच चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. गोलंदाज
प्रवीण गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पाहते मांडोली संघाकडून. ऑफ साईडला थोडासा, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. चला रमेश मुकणे, आपण या इकडे. वारंवार पुकार देणार नाही आपल्याला, कारण लाईनअपने समर्थन कक्षाकडून जायचं, आपल्या स्टेजकडून जायचंय. सर्व टीम संजयनगर आपण स्टेजच्या समोर मैदानामध्ये रवाना व्हायचंय. तरी आपले सर्व खेळाडू मात्र या साईडला यायचे आहेत. शेवटचा षटक अजून शिल्लक आहे. तसेच दत्ता वागचौरे सभी धावा दाखल लागल्यात. इथं मात्र अजून 25 ना, अजून 25 धावांची गरज आहे. अजून एक षटक शिल्लक आहे. चौकार षटकार येणं गरजेचं आहे. आणि खराब क्षेत्ररक्षण पाहतोय थोडस. एक धाव होती तिथं, तर दुसरी धाव इथं. 2 धाव सहज कंप्लीट. 28 धावा दाखल लागल्यात. लास्ट बॉल आहे ना, 5 झालेत. हे शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे बरं संघासाठी. ज्ञानेश्वरांनी नक्की थोडासा सराव ठेवणं गरजेचं आहे. गरज आहे आपल्या संघाला आपली. हा नक्कीच खराब चेंडू आहे. इथं धावसंख्या जाऊन पोहोचले 29 अंकावरती. इथं एका दोघीने काय होणार नाही. पहिला चेंडू झालेला, 2 चेंडू झालेले. 4 चेंडू मध्ये आपल्याला मोठे फटके खेळावे लागतील. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही त्या दिशेला, चौकार मिळेल.
धनंजय आपण सेकंड करण्यासाठी थांबायचे. ठीक आहे, बाकीचे खेळ आपण सेकंड करण्यासाठी थांबायचे, कारण जो नियम आहे आपल्याला क्रिकेट अजून बरेच खेळायचे आहेत. एका सामन्यामध्ये आपण पराभूत झाला तरी आपण हार मानायचे नाही. पुढील आयोजन मध्ये आपण नक्कीच विजय मिळवाल. आणि यानंतर मात्र गोरकामच आयोजन आहे, तर सुमितला चान्स देणं गरजेचं आहे. बघा षटकार खेचलाय. चला एंट्री फी अगोदर जमा करा, नाहीतर मात्र आयोजक पॅनल्टी देणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर आपण गेल्यानंतर एंट्री दिली तर पॅनल्टी लागेल.